हॅलो, जय शिवराय सर. हा, जय शिवराय. बोला. सर, आपण एक तुमच्या माध्यमातून एक मागील वेळेस एक रेकॉर्डिंग घेतली होती पीक विम्याबद्दल. हा हा हा, बोला. तर त्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांचे असे कमेंट होते की सर हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील वाटप होणार आहे आणि किती हेक्टरी होणार आहे आणि कसा होणार आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल. तर हा, सर त्या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना काही अपडेट देऊ शकता का? जो 2023चा पीक विमा जो होता, 2023चा म्हणतो बरं का, हो. 2024 नाही. हां, बरोबर आहे. 2000 आमच्या सुद्धा चॅनलवर बऱ्याच शेतकऱ्यांनी 2023च्या पीक विम्याच्या बाबत विचारणा केली होती आणि हां. त्याच्याच माध्यमातून आता आपण कमेंटच्या माध्यमातून हे सगळे उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात. हां, हां, हां. तर शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो की हे जे मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे तो खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपाबाबतचं संपूर्ण अपडेट आहे. हं. आणि हे जे काही अपडेट आहे कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे, त्यामुळे कृषी विभागाच्या माहितीनुसार हे सगळं अपडेट आहे. याच्यामध्ये शेतकरी बांधवांना आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2023 साठी एकूण अर्ज 1,60,00,000 शेतकऱ्यांनी केले होते आणि या 1,60,00,000 शेतकऱ्यांच्या अर्जापैकी जवळपास पेरणीनं झालेले अर्ज होते 35,684 आणि या 35,684 पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांना त्यावेळेसच पीक विम्याची भरपाई शासनाच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली होती. याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो आपण 25% अग्रिमचा अधिसूचनेचा पीक विमा, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 25% अग्रिमसाठी राज्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजे 34 जिल्ह्यातील 56,43,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिमसाठी पात्र करण्यात आलेलं होतं आणि या शेतकऱ्यांना 2,578 कोटी रुपयाचा निधी शासनाच्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता आणि या सर्व निधीपैकी 2,554 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. 2,554 कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि याच्यापैकी जवळपास जे काही दुसऱ्या टप्प्यातलं वाटप आहे 24 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात वाटप झालं आणि हा निधी जो काय आहे 25% अग्रिमचा संपूर्णपणे 2,578 कोटी विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. त्यावेळेस ज्यावेळेस गेल्या वर्षी ज्यावेळेस मंजूर झाला त्यावेळेस. आता पुढचं अपडेट आहे ते म्हणजे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचे अर्ज बाद केले होते, परंतु कृषी विभागाच्या पुढाकाराच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या पुढाकाराच्या माध्यमातून पुन्हा जे काही अर्ज बाद केले होते ते पात्र केले होते आणि ही संख्या आहे 19,85,000 शेतकऱ्यांची आणि 19,85,000 अर्ज बाद केलेले पुन्हा पात्र केले आणि त्या शेतकऱ्यांना 1,426 कोटी रुपयाचं पीक विम्याचं अनुदान नुकसान भरपाई मंजूर केली आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 1,068 कोटी पहिल्या टप्प्यात वितरण झालं आणि राहिलेले 350 कोटी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असं वितरण झालं. हे होतं जे काही बात केलेल्या क्लेमचं अपडेट. आता पुढचं अपडेट होतं ज्याला म्हणतो आपण काढणी पश्चात नुकसान भरपाई, ज्याला म्हणतो पीक विम्याचं आपण आपल्या भाषेमध्ये 75% पीक विमा, बरोबर. तर 75% पीक विम्यासाठी राज्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यातील म्हणजे 34 जिल्ह्यातील 1,50,000 शेतकऱ्यांना हा काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी पीक विमा मंजूर केला होता, म्हणजे 75% पीक विम्यासाठी, बरोबर. तर या शेतकऱ्यांना 116 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि याच्यापैकी 65 कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यात वितरण झालं आणि राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 52 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वितरण झालं. आता हे झालं उर्वरित 75% पीक विमा म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा पीक विम्याचा मुद्दा तो म्हणजे सरसकटचा पीक विमा. तर आपण जर पाहिलं तर सरसकट पीक विम्यासाठी खरीप हंगाम 2023 मध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वीचं सांगतोय मी, 2023चं. तर त्यामध्ये राज्यातल्या 34 जिल्ह्यातील सरसकट पीक विम्यासाठी 32,44,000 शेतकऱ्यांना पात्र केलं होतं आणि या शेतकऱ्यांना 3,013 कोटी रुपयाचं पीक विम्याचं अनुदान पीक विमा मंजूर झाला होता आणि जर संपूर्ण अपडेट जर पाहायला गेलं तर संपूर्ण पीक विमा मंजूर शेतकरी त्याच्यामध्ये 1,60,00,000 शेतकऱ्यांपैकी 1,10,53,000 शेतकऱ्यांना पात्र केलं होतं. या शेतकऱ्यांना एकूण निधी 7,149 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता. याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 3,950 कोटी रुपये वाटप झालं आणि राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,090 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात वाटप झालं. परंतु जे काही राज्यातले सर्वच्या सर्व जिल्ह्यातले काही शेतकरी आहेत ज्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं खरीप हंगाम 2023चं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले पीक विमा त्यांचा प्रधानमंत्री फसल विमा योजना या साईटवरती गेल्यावर त्या शेतकऱ्यांना असं दाखवत आहे की तुमचा क्लेम 2023चा कॅल्क्युलेट झालेला आहे परंतु तुमच्या अकाउंटला जमा झाला नाही.
फक्त अमाऊंट दाखवत आहे, रक्कम दाखवत आहे, परंतु ती रक्कम त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 2023चा पीक विमा म्हणून जमा झालेला नाहीये. मग त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार का? तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जर तुमचा 2023चा पीक विमा कॅल्क्युलेटेड झालेला असेल, अमाऊंट दाखवत असेल, रक्कम दाखवत असेल, परंतु अद्यापपर्यंत ती तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल, तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की आज न उद्या ती तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आता हे होतं महत्त्वाचं अपडेट, सगळ्यात महत्त्वाचं बरं का. हां हां त्यामध्ये आता पुढचा प्रश्न आहे तोच म्हणजे खरीप हंगाम 2023चा. हां बरोबर. सर्वांना आता आपण जर पाहिलं तर आता भरपूर शेतकरी म्हणतील की बाद केलेले क्लेम कोणत्या जिल्ह्यातले होते ते पुन्हा पात्र केले. त्याच्यामध्ये जिल्ह्याची यादी सांगतो मी तुम्हाला. ज्याच्यामध्ये बाद केलेले पुन्हा क्लेम पात्र केले होते ते जिल्हे, ज्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा, पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्याच्या पुढचा जिल्हा आहे जालना, त्याच्या पुढचा जिल्हा आहे नांदेड, त्याच्या पुढचा परभणी, लातूर आणि हिंगोली. या जिल्ह्यातले बाद केलेले क्लेम पुन्हा पात्र केले होते आणि यांना निधी सुद्धा वाटप झालेले. काही शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेटेड आहे, ते सुद्धा रक्कम ट्रान्सफर होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त पीक विमा कोण्या जिल्ह्यात 2023 मध्ये वाटप झालं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच आपला अहमदनगर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा वितरण झालं. याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये वाटप झालं, त्याच्यानंतर सोलापूर आहे, त्याच्यानंतर नांदेड आहे, नंतर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि हिंगोली मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर या खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं हे संपूर्ण अपडेट आहे, जे की कृषी विभागाच्या माध्यमातून आपण जे काही अपडेट होतं ते पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा, किंवा तुमचे स्वतःचे काही शेतकऱ्यांचे अजून काही प्रश्न असले विचारा, मी त्याचे उत्तर देतो. सर एक शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आम्हाला जर पीक विमा मिळाला नाही त्यासाठी काय करावे लागेल? शेतकऱ्यांना जर पीक विमा भेटला नसेल तर त्यांना सध्या तर काही करता येणार नाही, परंतु त्यांना फक्त त्यांचा मंजूर आहे का नाही आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला एक सोपं महत्त्वाची माहिती सांगतो. त्यामध्ये तुम्हाला PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना या साईटवर जाऊन करू शकता. नाही तर मग तुम्हाला सोपं सांगतो की तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे. तुम्हाला ते नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला ते नंबर देतो. ते नंबर तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की अगोदर हाय मेसेज टाकायचा आहे व्हॉट्सअपला, म्हणजे PMFBYचा जे काही नंबर आहे हाय मेसेज टाकल्यानंतर ते तुम्हाला तिथून तुमची पीक विम्याची संपूर्ण डिटेल सांगतील. तुम्हाला 2022-21 म्हणजे आतापर्यंत जे काही पीक विम्याचं तुमचं अपडेट आहे ते संपूर्ण तुम्हाला 2023चा किती रुपये वाटप झालता, किंवा आता 2024च्या पीक विम्याची परिस्थिती काय आहे, तुमचा मंजूर झालेला आहे का नाही आहे, तुमचं सगळं त्या व्हॉट्सअपवरती विमा कंपन्यांच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून ते तुम्हाला देण्यात येईल. ते जर जमत नसेल तर तुम्हाला सोपं करायचंय. प्रधानमंत्री फसल बीमा योजना या साईटवर जायचंय गुगलवरून. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण जे काही आहे हिस्ट्री आतापर्यंतची पीक विम्याची ती सगळी तुम्हाला दिसेल. ओके ओके धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. ओके, धन्यवाद. धन्यवाद.